समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुण रोड कोलवड बुलढाणा। विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने घेतले नमुने। अन्न पदार्थाचा विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतर होणार कारवाई। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती। त्या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून आज सुट्टी देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली होती। त्यावरून अन्न व औषध विभागाच्या पथकाने संबंधित आश्रम शाळेमध्ये जाऊन अन्न पदार्थांचे नमुने घेतलेत। त्याचबरोबर बाधित विद्यार्थ्यांचे बयान देखील घेण्यात आले। अन्न पदार्थांचा विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। मला काल घटना कळली की 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। त्यातले 6 विद्यार्थी हे पैनगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत। आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, इकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहीत नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? आणि मग मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी मी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। खरं तर निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता। इथं जर कारवाई नाही झाली तर आपण आक्रमक होणार आहोत। पुन्हा तुम्ही सांगता मी कायदा हाती घेतला, फायटरना मारलं। जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं आता कशा भाषेत बोलावं लागतं, कशी भाषा त्यांना समजती, कायदे भाषा समजती।